नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि या पहिल्या निफ्टीच्या विश्लेषण व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. चला तर आज आपण या व्हिडिओमध्ये 30 जूनला म्हणजे सोमवारी मार्केटमध्ये निफ्टीमध्ये कशा पद्धतीने मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये करणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम मी 5 मिनिट टाईम फ्रेमवरती इथे आलेलो आहे. तर याच्या अगोदर गुरुवारी जेव्हा मंथली एक्सपायरी होती, महा एक्सपायरी, तेव्हा मार्केटमध्ये एक चांगलं आपल्याला बिग मोमेंट पॉझिटिव्ह साईडला ॲग्रेसिव्ह बिग मोमेंट शॉर्ट कवरिंग होताना आपल्याला बघायला मिळाली. त्याच्यानंतर शुक्रवारी जर बघितलं आपण, एक शुक्रवारी इथे गॅपअप ओपन झालं. गॅपअप ओपन झाल्यानंतर एक थोडीशी सेलिंग आली आणि त्या 25,550च्या रेंजजवळ एक कन्सोलिडेशन मार्केटने केलं आणि 10:30 पर्यंत हे कन्सोलिडेशन झाल्यानंतर 10:30च्या नंतर इथे एक थोडंसं आपल्याला पॉझिटिव्ह साईडला मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली. मुवमेंट खूप स्लो होती. तर मुवमेंट होती पॉझिटिव्ह, मार्केटने जो पॉझिटिव्ह ट्रेंड आहे तोच फॉलो केला, पण तो खूप स्लो होता. जनरली आपण जर हिस्ट्री बघितली तर एक मोठी मुवमेंट झाली मार्केटमध्ये किंवा शॉर्ट कवरिंग झाली मोठी, तर त्याच्यानंतर मार्केट थोडा वेळ पॉज घेतं किंवा मार्केटमध्ये मुवमेंट स्लो राहते. आता तुम्ही इथे चार्टवरती जर बघितलं, मार्केटने कशा पद्धतीने मुवमेंट केलेली आहे. अशा पद्धतीने मार्केटने 25 जूनपासून म्हणजे मागचे 3 दिवस एका पॅरलल चॅनलमध्ये आपल्याला मुवमेंट होताना दिसलेली आहे. अशा पद्धतीने गेलं, वर गेलं, वर गेलं आणि इथे कन्सोलिडेशन झालं थोडंसं. आता पण शुक्रवारी मार्केट आपल्याला या ट्रेंड लाईनच्या लोअर रेंजच्या जवळपास क्लोज होताना आपल्याला दिसलेलं आहे. आणि जी क्लोजिंग जी होती शुक्रवारी, ती पण एक मार्केटने रोज नवीन हाय लावत आहे आणि त्या हायच्या जवळपासच आपल्याला क्लोजिंग बघायला भेटलेली. तुम्ही जर ही ट्रेंड लाईन व्यवस्थित बघितले तर या ट्रेंड लाईनच्या लोअर एंडला मला इथे मल्टिपल टाईम सपोर्ट घेताना मार्केटने तुम्हाला इथे बघायला मिळेल. बऱ्याच वेळा मार्केटने या ट्रेंड लाईनच्या लोअर एंडला सपोर्ट घेतलेला आहे आणि ट्रेंड लाईन परफेक्टली तो फॉलो करत आहे. तर हा आताचा मार्केट जिथे क्लोज झालेला आहे, ट्रेंड लाईनच्या लोअर एंडच्या जवळपास इथे क्लोज झालेला आहे आणि शुक्रवारी पण म्हणजे ही जवळपास 25,600ची लेवल आहे. ही एक इम्पॉर्टंट लेवल आपल्याला बघायला मिळेल. त्याच लेवलच्या जवळपास शुक्रवारी 2 वेळा मार्केटने सपोर्ट घेताना आपल्याला दिसलेला आहे. तर ही एक लेवल 25,600, 25,610 ही एक इम्पॉर्टंट लेवल आहे. ही लेवल ॲज अ सपोर्ट आपल्याला काम करताना सोमवारी बघायला मिळू शकते. आणि वरच्या बाजूला जो मार्केटने शुक्रवारचा हाय आहे 25,650च्या जवळपास, तर एक इम्पॉर्टंट लेवल आपल्याला बघायला मिळेल. हा एक रेजिस्टन्स म्हणून काम करेल सोमवारी. तर ही जी रेंज आहे, एक शक्यता अशी आहे की ह्या रेंजमध्येच सोमवारी ओपन होऊन आपल्याला ह्याच रेंजमध्ये मार्केट साईडवेज मुवमेंट होताना बघायला मिळू शकते. एक कन्सोलिडेशन होताना आपल्याला बघायला मिळू शकते. त्यामुळे ह्या 2 लेवल खूप इम्पॉर्टंट आहेत. ह्या लेवलमध्ये ट्रेडिंग करणं जरा अवॉइड करा. जर अशा पद्धतीचं कन्सोलिडेशन कुठल्याही बाजूला ही लेवल जर ब्रेक होत नसतील, 25,650 आणि 25,600 या लेवलच्या दरम्यानच मार्केट जर रेंगाळत राहिलं तर त्यामध्ये ट्रेडिंग आपल्याला अवॉइड करायचं आहे. तर खालच्या बाजूला जर आपण बघितलं तर खालच्या बाजूला कोणत्या लेवल्स ओपन होतील, इथे एकदा मार्केटने सपोर्ट घेतलेला आहे. मार्केटमध्ये इथून रिव्हर्सल आलं होतं 25,525. लाल करतो. त्यानंतर इथून एकदा 25,480 आणि त्यानंतर इथे एकदा मार्केटने रिजेक्शन घेतला होता
25,450. तर ह्या 3 लेवल आपल्याला खाली ओपन होताना दिसत आहेत. जर ही ट्रेंड लाईनचा लोअर एंड ब्रेक झाला आणि त्याच्यानंतर ही 25,710ची लेवल जर ब्रेक होते, डायरेक्ट ब्रेक नाही, मी म्हणतो की मी दाखवतो तुम्हाला. अशा पद्धतीने मार्केट या लेवलच्या जवळ आलं, इथे आपल्याला कन्सोलिडेशन बघायला मिळालं आणि मग डाऊन साईडला ब्रेकडाऊन अशा पद्धतीने, किंवा खाली आलं इथून थोडंसं वर जाऊन पुन्हा खाली ब्रेकआउट, असं खाली जाताना आपल्याला मार्केट निफ्टी दिसू शकते. या डाऊन साईडला पॉसिबिलिटीज आहेत. मार्केटला जो मेजर ट्रेंड आहे तो पॉझिटिव्ह आहे, पण मार्केटला पॉझिटिव्ह जायचं असेल तर एकदम वरती नाही जाणार. आता तर एक पुलबॅक गरजेचा आहे, तर तो मार्केट पुलबॅक घ्यायला खाली जाऊ शकतो डाऊन साईडला. तर आता आपण वरच्या बाजूच्या लेवल जरा बघूया. त्यासाठी आपण 1 डे टाइम फ्रेमवरती जाऊया, कारण वरच्या बाजूला मार्केटने मागच्या वर्षीच्या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये त्या जवळपास मार्केट ट्रेड करत होतं. मार्केट ऑल टाइम हायच्या अगदी जवळ आहे, बस 2.5-3% जवळ आहे फक्त. ऑल टाइम हाय आपल्याला सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये बघायला मिळाला होता निफ्टीचा. तर तुम्ही जर इथं बघितलं तर इथे तुम्हाला एक मोठी गॅप इथे एक मोठी गॅप तुम्हाला दिसते. ही गॅप पेंडिंग आहे. ही गॅप फिल करायला मार्केट नक्कीच येतं. मार्केटमध्ये कुठेही गॅप असेल तर मार्केट ती गॅप फिल करायला नक्कीच येतं, कधी ना कधी येतं. आता लगेच ते केव्हा येणार ते सांगता येत नाही, पण येतं. तर ही एक लेवल आपल्याला इथे मिळत आहे वरच्या बाजूला 25,740. ठीक आहे. त्याच्यानंतर इथून मार्केटने पुढे घेतला होता, बरोबर एक्झॅक्ट 25,800ला येत आहे. एक्झॅक्ट अशा पद्धतीनं मार्केट राऊंड लेवल्सला फॉलो करतं बघा. आणि ही एक हे टोक, ही एक लेवल इथे येते 850 बघा, 25,800. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला वरच्या लेवल्स इथे मिळालेले आहेत. आता शुक्रवारी पण आपल्याला ह्याच रेंजमध्ये कन्सॉलिडेशन होताना दिसलं. तर ही रेंज खूप इम्पॉर्टंट आहे आणि ही एक 40-50 पॉईंटची रेंज आहे. तर इनफ आहे ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊनसाठी. आणि ह्या रेंजमध्ये आपण ही रेंज ॲज अ नो ट्रेडिंग म्हणून आपण कन्सिडर करायची आहे. या रेंजमध्ये आपल्याला ट्रेड घ्यायचे नाही आहेत आणि लॉसेस करायचे नाही आहेत. तर ही रेंज फॉलो करायची आहे. ज्या बाजूला ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन येईल त्या दिशेने आपल्याला ट्रेडिंगचा विचार तिथे निर्णय घ्यायचा आहे. या रेंजमध्ये मार्केट ओपन होतो आहे आणि 650चा जर मार्केटवरती लेवल ब्रेकआउट देतो आहे, कन्सोलिडेशन करून मार्केट 650ची लेवल ब्रेक करतो आहे, तर आपल्याला वरच्या बाजूला 25,740पर्यंत आपल्याला पहिली लेवल बघायला मिळू शकते. त्याच्यानंतर 25,800 आणि त्याच्यानंतर 25,850. प्रत्येक लेवलवरती काही ना काहीतरी प्रॉफिट बुकिंग करायचं. आणि खालच्या बाजूला 25,610ची लेवल खूप इम्पॉर्टंट आहे. 25,710ला चा जर ब्रेकडाऊन देतोय तर 25,525, त्याच्यानंतर 25,475 आणि 25,450 या लेवल आपल्याला ओपन होताना दिसत आहे. त्यामुळे हे होतं निफ्टीचं सोमवारसाठी 30 जूनसाठीचं विश्लेषण. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमचं मोटिवेशन मिळालं तर मी नक्की अशा पद्धतीचे विश्लेषण व्हिडिओज आणि अजूनही काही सिरीज चालू करण्याचा माझा विचार आहे. तुमचं मोटिवेशन मिळालं तर त्या सिरीजसुद्धा मी सुरुवात करेन. थँक्यू. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी धन्यवाद.